मृत्यू झाल्यावर तो संपला ही भूमिकाच मुळात चुकीची आहे. श्रद्धांजली वाहणाऱ्या कित्येक वेड्या लोकांना कळत नाही की आता विधानं काय करावी. ते म्हणतात त्याच्या मृत आत्म्याला शांती मिळावी. मुळात आत्मा मृत नसतोच. कृष्ण महाराज, रमाकांत गुरुजी, आदरणीय स्वामीजी, आत्मा वा आरे दृष्टव्यः श्रोतव्यः. आत्म्याची व्याख्या वेदांत सूत्राने केली आहे. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अज्य अव्य निकवडा. आत्मतत्व कधी संपतच नाही. म्हणून मृत व्यक्ती झाल्यावर झालं काय, त्याचं उत्तर आहे शरीराची होय माती. देह हे पाचाचे धन कुबेराचे, जे ज्याच्याकडनं आणलं त्याला ते परत दिलं. हे बसण्याचं सिंहासन ज्याचं त्याला दिलं. समोर वेलवेटच्या गालीच्या सारखे सुंदर कपडे मांडलेत, वस्त्र ज्याचे त्याला दिले. हा माईक ज्याचा आणला त्याला दिला. हे साऊंड्स मॉनिटर ज्याचे आणले त्याला दिले. हा मंडप ज्याचा लावलाय त्याला रकमेनंतर परत दिला. हे गायक वादक जिथनं आले तिथं त्यांना परत पाठवलंय. हा सृष्टीचा, निसर्गाचा, ईश्वर सत्तेचा नियम आहे. त्याला तुम्ही समापन म्हणता तरी कसं? म्हणून भारतीय तत्वज्ञाना राचीढेरे असं म्हणाले की मृत्यू नाही, मृत्यू ही जीवनाची आनंद यात्रा आहे. काय माहिती का? आनंद यात्रा आहे. मरणाच्या भयाला न भिन याला वेदांतात अभिनिवेश म्हणतात. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे ते. मृत्यू सगळ्यालाच आहे. आणि मृत्यूचं भय मानायचं कारण काय? समजा मी आत्ता बोलतो आहे आणि 4:45 5:13 माझे डोळे झाकले, काय वाईट आहे? वाईट काय? भगवत चिंतन करताना, भगवत सेवा करताना, विप्र सेवा करताना, ग्रंथ संत सेवा करताना, कथा कीर्तनात देह पात होत असेल तर तो पात नाही, ते समर्पण आहे, त्याचा उदय आहे. जाऊ दे, या विषयावर मी बडबड करत राहील तर चरित्र थोडं बाजूलाच राहील. मी विषय मांडला होता की आज आपल्या कथेला थांबायचंय. कथा थांबत नसते. सूर्य उदय थांबत नसतो, अस्तही थांबत नसतो. चंद्रोदय थांबत नसतो, चंद्र अस्तही थांबत नसतो. तसं कथा आणि संत चरित्र आणि ईश्वरांचे चरित्र थांबत नसतात, ते प्रवाहित होत असतात. धारावाहिकताम गताः. रमाकांत गुरुजींचं वाचन आहे. कशातला घेतला श्लोक? मधुसूदन सरस्वतींच्या भक्ती रसायन शास्त्रातला. धारावाहिकताम गताः. त्यातही धारेत 2 प्रकरण आहेत, एक तैल बिंदुवत आणि जल बिंदुवत. तुम्ही तत्वज्ञान मी सांगायला लागलो तर कंटाळून जाल. ते लेकर कोणाचे, तेवढे जर कार्यकर्त्यांनी, संघातल्या एखाद्या सेवकांनी शांत केले तर मला बरं वाटेल. आणि यातला एखादा कॅमेरा त्यांच्यावर मारा आणि सांगा, मंडपात कथेत आनंद घेत असताना हे लेकर असे टिप लिहा. एक कुणी त्यांना आई वडील असतील तर त्यांच्याकडे द्या, अनाथ असतील तर मला द्या, कारण आता मला होणार नाही. परमहंस परिव्राजकाचार्य अनंत विभूषित श्रीमत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज संकेश्वर करवीर पीठाधीश्वर दक्षिणामनाय सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामी महाराज आलेत. सगळेजण हात वर करून अभिवादन करा. नमः पार्वती पते हर हर महादेव प्रभु रामचंद्र भगवान की जय. उद्धव महाराज की जय. सद्गुरु सखाराम महाराज की जय. ती खुर्ची पुढे घ्या, आसन स्वामीजींना. शंकराचार्यांच्या समकक्ष आसन इतरांचं उंच नसावं.
शंकराचार्यांच्या समोर मी स्वतः खडावा घालून येऊ नये, शंकराचार्यांच्या शेजारी मी बसू नये, कारण शिष्टाचार आहे, नियमावली, प्रतिबंध आहे, कायदा आहे साधू संत परंपरेचा. आखाड्यात आचार्य मंडलेश्वर उच्च सिंहासनावर बसल्यावर बाकीचे नागा संन्यासी खाली बसतात. सोपं सांगू, सगळेच निवडून गेलेले खासदार जरी असले आणि केंद्रीय मंत्री जरी झाले तर सभापतीची खुर्ची आजही ऍक्ट मध्ये उभी की नाही, उंच आहे की नाही? बोला बोला बोला. ते सभापतींचं स्थान आहे. झालं का रे काम? काही खोलीत गोष्टी सांगण्यापेक्षा डायरेक्ट मंडपात सांगितलेला बॉम्बस्फोट परवडला. श्रोते हो, आणि कृष्ण महाराज सातत्याने नाव का घेतो की लक्ष केंद्रित राहतं, नातं टच राहतं. दुसरे यतीवरी आलेत शंकर भारती स्वामी महाराज, हात वर सगळ्यांचे. नमः पार्वती पते हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना काही ठराविक शिष्य होते. आदरणीय सज्जनांनो, तुम्ही ज्या शिष्यांचं नाव कधी ऐकलं नाही ते शिष्य मी तुमच्या समोर आज नाथरायांचे सांगणार आहे. पहिल्या क्रमांकाचा शिष्य सिद्ध नरहरी. गावाचं जुनं ऐतिहासिक नाव दशपूर, काळोखात बदललेलं नाव चास. तुमचं आज लक्ष विकलांग आहे, केंद्रित नाहीये सगळ्यांचं. त्यांच्या चिरंजीवाचं नाव होतं हरिस्वामी. यांचं वर्णन डॉक्टर रमाकांतजी दत्तप्रबोध नावाच्या ग्रंथात कावडी बुवांनी केलेलं आहे. संदर्भासहित बोललो. आणि काल मोरेश्वर संस्थानात त्यांनी तुम्हाला सिद्ध नरहरी नावाचा ग्रंथ दिलाय, तुम्ही आवर्जून पाहतो. ते उपजतच सिद्ध होते. ते संत एकनाथ महाराजांचे पटशिष्य होते. नाथकृपेनं त्यांना भगवान श्री नरसिंहाचं आणि भगवान दत्तात्रयांचं प्रत्यक्ष दर्शन घडलं. आणि त्यांनी समाधी पुढे चासगावी नगरच्या जवळ एका पर्वतांच्या रांगेत घेतली. जिवंत असताना वाघ त्यांच्या पायाला चाटत असत. महानुभाव पंथातल्या श्रीधर स्वामीच्या पायाला वाघाने जसं चाटावं तसं त्यांच्या पायाला वाघ चाटत असायचा. ते सिद्ध होते. नाथरायांच्या कृपेनं नरसिंहांचा साक्षात्कार त्याला झाला होता. नरसिंहाबद्दल एक प्रसिद्ध श्लोक सगळ्यांच्या पाठात आहे. उग्रवीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युं मृत्युं नमाम्यहम्. आणि इस्कॉन नावाच्या संस्थेत नरसिंहाचं स्मरण असं केलं जातं. जो मोरो शरणो लोय तारा वांछा पूर्ण होय कृपा कोरो कोरो मारो वृंदावन वास. जय नरसिंह देव नरसिंह देव नरसिंह देव जय नरसिंह देव जय नरसिंह देव नरसिंह देव नरसिंह देव जय नरसिंह देव. प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज. हरि बोल. प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज. हरि बोल 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 हरि बोल
हरि बोल हरि बोल हरि बोल हरि 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 बोल हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे यो मर शरण लय तारा वंश पूर्ण होय कृपा कोरो मारो वृंदावन वासी जय नरसिंह नरसिंह देव जय नरसिंह हरि बोल नरसिंह देव जय नरसिंह देव हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि हरि बोल 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 जय हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा आइए सब मिल के पढ़िए। कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे जय जगन्नाथ हरि बोल हरि जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ नरसिंह भगवान भगवान की जय हे स्मरण नाथांच्या कृपेनं सिद्ध नरहरींनी केलं आणि सिद्ध नरहरींना चास गावी दशपूर गावी अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये देवांच्या कुळात भगवान नरसिंहानं साक्षात्कार दिला. आजही भगवान नरसिंहाचं मंदिर तिथे गेल्या 3-4 दिवसापूर्वी त्या स्थानाचे मठाधिपती प्रसाद देव महाराज इथे येऊन गेले. काही लोक तुमच्या ओळखीमुळे या मंडपात येत आहेत, काही माझ्या ओळखीमुळे येत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे नाथांचे शिष्य आहेत, त्यांचं नाव श्रीधर. काय नाव आहे त्यांचं? कालच्या एवढा आनंद मला देत नाहीये तुम्ही सगळेजण. आज जरा प्रमाद, आळस, कंटाळवाणा झाला सगळे. मस्त प्रसन्न राहा. ऐकू येत नाही काय त्यांना? लाडू खाल्लेत काय? गुलाबजामुन खाल्लेत काय? पाकासहित खाल्लेत काय? केवढं माझा जळगाव आहे मग, कारण ते मला खाता येत नाहीत हो. तरी मी अजूनही रसगुल्ला हातात घेऊन दाबतो, रस सोडतो, गुल्ला घेतो. काय करणार माता? काय मठ्ठा होता बाबा आज. आणि त्यात पुन्हा मठ्ठा होता. मठ्ठा तर अफलातूनच काम हो. उन्हाळ्याच्या काळात किती प्यावं आणि फुकट किती असावं याला काही अंतच नाही. पिण्यात मठ्ठा आणि तबल्याचा गठ्ठा त्रासदायक. अहो घसरला तर स्वर कामातून जातो. मठ्ठा अधिक प्यालं तर पित्त प्रकृतीचा त्रास होतो. भोजनांतरेच तक्रम पिबेत वैद्यराज्यस्य किम प्रयोजनम. भोजनानंतर भाजलीला पापड आणि ताक घ्यावं, रात्री नाही. श्रोते हो, श्रीधर नावाचे दुसरे शिष्य होते. त्या श्रीधरांची परंपरा आळंदीला इंद्रायणीच्या काठावरती अमृतनाथ मठ आहे.
लोक मला विचारतात आळंदीत तुमचं स्थान कुठे आहे, कधी आलो तर येऊया. मी त्यांना सांगतो माझा मठ तुम्हाला ठाऊक नाही काय, अमृतनाथ मोठं नाव आहे त्याचं, देगलूरकरांची प्रवचनमाला तिथेच असती, तो मठच माझा आहे. तिथे स्वानंद स्वामी होऊन गेले आणि आता त्या गादीची परंपरा चालवतायत झी टॉकीजचे मार्गदर्शक महंत पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर. ती श्रीधर स्वामींची परंपरा, नाथांचे दुसरे शिष्य, नाथांचे तिसरे शिष्य गावबा महाराज कावसानकर, त्यांचे वंशज आज पैठण तीर्थक्षेत्रात पैठण नगरीचे नगराध्यक्ष आहेत आत्ता वर्तमानात. गावबा महाराजांचं दुसरं नाव यती नाव, गावबांचं यती नाव नित्यानंद आणि गुरुनाथ असल्यावर नित्यानंद नाथ. कृष्ण महाराज त्यांची समाधी स्थान आहे अंजनगाव सुरजी आकोट अमरावती आणि त्या गादीवर पॉवरफुल ज्वलंत हिंदुत्ववादी आणि धर्माचे प्रचारक उपासक हितचिंतक परमश्रद्धे हरिभक्ती परायण आदरणीय जितेंद्रनाथ महाराज त्या गादीवर आत्ता आहेत. हे तुम्ही शंकर भारती स्वामींना विचारा. केवढ्या डिटेल्स तुमच्या समोर मांडून किती सांगितले. सिद्ध नरहरी, श्रीधर स्वामी, गावबा महाराज कावसानकर म्हणजेच नित्यानंदनाथ. चौथ्या क्रमांकाचा नाथांचा मुलगा त्याचं नाव हरिपंडित आणि 5व्या क्रमांकाचे शिष्य त्यांचं मूळ नाव मनपूर्वक नोट्स काढा, टिप्पणी ठेवा, कधीतरी कामाला येईल. त्यांचं मूळ नाव माधव त्रिंबक शाळीग्राम गोत्र हरितस गाव प्रेमपूर तालुका भालकी जिल्हा बिदर राज्य कर्नाटक. आमच्या निर्मळ सरांना माहिती आहे माझी कीर्तनं प्रवचनं व्याख्यानं म्हणजे स्टेप बाय स्टेप एखादा वाहिवाच असतो, एखादा कर्मप्राप्त पॅरेग्राफच असतो, एखादी स्क्रिप्टच असते. ऐकताय ना. परिचय दिला मी, पुन्हा मला सांगायला लावू नका. यांच्या वडिलांचं नाव मल्हार भट्ट, उपाख्य तथा त्रिंबक. या मल्हार भट्टांनी गणपतीवरती कवण लिहिली. कवण काव्य, अभंग, ज्ञानेश्वरी, गाथा हे काव्यशास्त्रच आहेत. याला शास्त्रात काव्यच म्हणतात, कवणच म्हणतात, वृत्तच म्हणतात. PhDच्या भाषेत भाषा विश्लेषण आणि भाषा विज्ञान या 2 मेथड आहेत त्याच्या. ऐका पुढे. त्या मल्हार भट्टांनी गणपतीवरती 56 कटाव लिहिले. किती लिहिले? कटाव, फटका, आर्या, दिंडी, गीती, अभंग, ओवी, केकावली हे वृत्त आहेत मराठी व्याकरणातले. त्यांनी कटाव लिहिले 56. पुरावा काय देतो लगेचच. ग्रंथाचं नाव गणेश कोश, ग्रंथाचे लेखक अमरेंद्र गाडगीळ, शहर पुणे. म्हणजे तुम्हाला कधीतरी सवड झाल्यावर हा ग्रंथ मी बोललेला काढून पहा. अभ्यासाची वाढही होती, वाचन संस्कृती वाढते आणि आयामही व्यापक होतो. हे गाणपत्य भक्त होते. यांचे सख्खे चुलत भाऊ वामन भट्ट, त्यांची बायको पार्वती आणि तिच्या पोटी एक गाणपत्य भक्त उदयाला आला, त्याचं नाव मोरया गोसावी. काय झालंय? कृष्ण महाराज आरगडे
माझ्याकडे इतिहास तत्वज्ञान पुष्कळ आहे, पण सांपत्तिक अभाव असल्यामुळे फार मोठा मठ मला लोकाला दाखवायला नाही. आणि का नाही त्याचं कारणही सांगतो. मठमुद्रेचे निमिसे शिष्य शाखेचे नि विलासे. अंडरलाईन श्री ज्ञानेश्वर महाराज. विरक्त संन्यास आणि पिंडदानानंतरही यती जर कोर्टात उभा राहत असेल तर त्याला पहिला होता तो संसार संन्यासापेक्षा चांगला, असं माझं स्वच्छ मत आहे. यावर तुमची कोणाची शंका असेल तर नोंदवा. प्रवचन झाल्यावर त्याचं निरसन मी करेन. काय अर्थ आहे त्या जीवनाला? अर्थात व्यावहारिक सत्तेसाठीच तुम्ही पुन्हा भांडत आहात हे त्याचं उत्तर आहे. आणि मठच नाही असंही नाही, त्याचे साक्षीदार निर्मळ गुरुजी आणि पूजनीय शंकराचार्य आहेत. कृष्ण महाराज मला माजलगावला उमरखेडच्या श्रद्धेय माधवानंद स्वामींनी शंकरानंद मठाचा उत्तराधिकारी केले. आध्यात्मिक लेव्हलला लघुपट्टाभिषेक करून. 65 एकर शेती आहे, तरी मी फिरतो का? तो मठ माझा आहे असं ममत्व जर माझ्या अंतःकरणात निर्माण झालं किंवा मठाने मला बांधून ठेवलं तर धर्मकार्याचं राज्यभरातलं व्यापक काम मला करता येणार नाही. गुरुमंत्र पाद्य पूजान सोहळ्यातलं जेवण सोडलं तर देश लेवलला काम करता येणार नाही. नित्य लोक प्रबोधन, आत्मकल्याण, ट्रॅकवर पथावर समाज चालण्यासाठी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून धर्म जागृती, उत्तिष्ठत जागृत अप्राप्य. मराठी वाङ्मयातलं प्रमाण देतो, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. तुम्ही जागे व्हा आणि इतरांनाही जागे करा. या वंशात मल्हार भट्टांचा पुत्र म्हणजे त्रिंबकाचा मुलगा, त्याचं नाव माधव त्रिंबक शाळीग्राम, हा बिदरला कर्नाटकात आला. आणि त्याला कळलं की गोदा गंगा नावाच्या नाथांच्या मुलीकडे एकनाथ महाराज दिवाळीच्या पाडव्याला ओवाळून घेण्यासाठी आलेत. आता कुणी कुणाला केव्हा ओवाळावं यालाही शास्त्र आहे. यमद्वितेला बहिणीनीच भावाला ओवाळावं आणि पाडव्या दिवशी पत्नीनी पतीला आणि लेकीनी बापाला ओवाळावं. आता कुणी कुणाला ओवाळायला लागलं त्याला काही अर्थ राहिला नाही. आता पाडव्या दिवशी मला कोण ओवाळील, त्यामुळे मी काय करतो, स्टूलवर पंचारती ठेवतो आणि माझी मीच मान फिरवतो. संसारी जीव मेल्यानंतर त्याला बांधून घेऊन जाताना मागे असं असं करतात नाही काय पदरानी, असं समजा की आता माझा मृत्यू, ह्या सगळ्या बहिणी मला वारा घालतायत. नाही चालू तुमचं, बघा ना मागे, बघा तिकडे. हेच आपले नातलग, हेच आपल्या प्रेमाचे. म्हणजे कथेत होणाऱ्या क्षणचित्राला कथामय करता आलं पाहिजे, विरोध नाही. कथामय, कथेचं अंग बनवता आलं पाहिजे. हा माधव शाळीग्राम भट्ट बिदरला एकनाथ महाराजांना भेटण्यासाठी गेला. नाथानी मुलीकडनं ओवाळलं, ताटात काय टाकायचं ते टाकलं. संतांची प्रमाण खारट आहेत, मनाला लागतात, त्रास वाटतो लोकाला. जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. हिरवी पाश्चाची ताटात टाकली तर तिला बरं वाटतं. 100-50चा काळ गेला, 20चा. जाताना चुकूनही त्या नोटा मला तुम्ही देऊ नका. ऐका, पुढे ऐका. हा माधव शाळीग्राम एकनाथ महाराजांना भेटला
एकनाथ महाराजांनी कृपादृष्टी केली, कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले. दृष्टांत क्रमांक 1, कासवी आपल्या पिलांना पाजत नाही. पिलं समोर आले की पिलं तृप्त होतात. श्री गुरु कृपा करतात नेत्रानं, डोळ्यानं शक्तिपात करता येतो. योग प्रक्रियेत त्याचं नाव आहे नेत्र दीक्षा. कोणती दीक्षा आहे? नेत्र दीक्षा. म्हणून तर श्री गुरु समोर बसावं आपण आणि सजल नयनाने त्यांनी आपल्याला पाहिलं की आपलं आत्मकल्याण होतं. माधव त्रिंबक शाळीग्राम ऐका ना, नाथरायांच्या समोर बसले, नाथांची कथा झाली, नाथांचं कीर्तन झालं आणि त्या शाळीग्राम भट्टांनी आपली भावना व्यक्त केली. मी ऋग्वेदाचा कर्मपाठी आहे, मी वेदज्ञ आहे, पण संत वचनाचे अर्थ मला कळत नाहीत. जरा माईकवर बोलतोय, सावधान होऊन बोलतोय. मीडिया तंत्रासमोर ह्या क्लिपा जातात, उद्या एडिट होतात, लाईव्ह असल्यामुळे लोक काही अभ्यासक आत्ता पाहतात. वैदिकांना संत वाङ्मयाचे अर्थ कळतातच असं नाही. या उलट संत वाङ्मय कळणाऱ्याला वेदमंत्र कळतातच असं नाही. झालं की नाही? बरोबर समकक्ष. नामदेवराय असं म्हणाले, वेदाध्ययन करीशी तरी तू वैदिकच होसी. पुढचा ऐका, परी वैष्णव न होसी आरेजना. नामा म्हणणे नाव केशवाचे घेसी, तरीच वैष्णव होसी आरेजना. याकरता सातत्याने संन्यासी वारकरी स्मरण करतात नारायणाचं, रामाचं, कृष्णाचं. सीताराम 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 सीताराम. एक साथ सीताराम 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 सीताराम. राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम. राधे श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम. राधे श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम. सीताराम 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 हरि बोल. सीताराम 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 सीताराम
रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला रंग रंग रंगला पांडुरंग रंगला रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला 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 विठ्ठल 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 सीताराम 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 सब गाइए ऐसा लगना कि बस वृंदावन में हो ना यमुना के तट पर। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। बाकी बिहारी ठाकूर कृष्णाच्या कृपेनं किशोरीजीच्या कृपेनं वृंदावनात तुम्ही जाऊन पहा, किडनी नाहीये आणि प्रेमानंद बाबा राधेचं स्मरण करतायत। श्री महाराज भजनाची ताकदच वेगळी आहे। तुका म्हणे तेथ भजन प्रमाण आणि पुढचं वाक्य आहे का काय थोरपण जाळावे, म्हणून तो तुम्हा सगळ्यांना नारायण स्मरण आहे। अंते नारायण स्मृती ही नारायण एवढा विस्तार करण्याचा ही तू नीट ऐका। एकनाथ महाराज म्हणाले, अरे माधवा ऋग्वेदाचा क्रमपाठी आहेस, पण श्री ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी अमृतानुभव 65 नामदेवरायांची गाथा कधी पाहिलीस का रे? नाही महाराज। केशव स्मरण केलंस का? नाही संध्येपुरतच फक्त। नाही रे, सातत्याने तुला करावं लागेल। आणि माझी बुद्धी मंद आहे हो, वेदमंत्र घोकलेले स्वच्छ म्हणता येतात, पण संत वाङ्मयाचा अर्थ कळत नाही। कसा कळत नाही? दृष्टा श्री गुरुमूर्ती न रिघवे दृश्यपंथी। काय संगती लावायची? पैल मेरूचे शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला। काय संगती लावायची? मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे। काय संगती लावायची? नाथांच्या घरची उलटीच खून काय संगती लावायची? आरीवर आरी काय संगती लावायची? वांझे पुत्र प्रसवला काय संगती लावायची? काय संगती लावायची? पती जन्मला माझे उदरी आणि मी झाले तयाचे नोवरी काय संगती लावायची? याकरता आळंदीला, पंढरपूरला किंवा एखाद्या अभ्यासकाच्या गुरुकुलात, पाठशाळेत निदान वारकरी परंपरेच्या प्रस्थानत्रयीचं अध्ययन लागतं। ज्ञानेश्वरी गाथा आणि नाथ भागवत। मेरिटचा असेल तर ब्रह्मसूत्र उपनिषद आणि गीता आणि न्यायघटित वेदांत पदार्थ ज्ञान। श्रोते हो, पूजनीय शंकर भारती महाराज, नाथांना गदगद वाटलं, असंतुष्टता वाटली। नाथा तुम्हीच मला कृपा करा, मला हे सगळं कळावं यावं, याकरता आशीर्वाद तुमचा मला असावा। नाथांनी कृपादृष्टी ठेवली आणि नाथांच्या कीर्तनात तो टाळ घेऊन नाचू लागला, गाऊ लागला, डुलू लागला, बोलू लागला, शास्त्र चिंतन करू लागला। काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले। आणि तो बिदर पासून कर्नाटकातून पंढरीपर्यंत एकनाथांच्या मागे चालत चालत आला। पंढरीत पांडुरंगाचं दर्शन घडलं। पंढरीच्या पांडुरंगाचं पैठणच्या नाथांनी गुणवर्णन केलं।
कैची समचरणीची शोभा, कैची समचरणीची शोभा, कैची समचरणीची शोभा, कैची समचरणीची शोभा, किंवा पाहता समचरणीची शोभा, पाहता समचरणीची शोभा, पाहता समचरणीची शोभा, पाहता अवघा 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 जगी विठ्ठल उभा. याला प्रमाणाला प्रमाण. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं विष्णुमयं जगत्, सर्वं खल्विदं ब्रह्म. किंवा ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्, तेन त्यक्तेन भुंजे धामा गृध कस्य सिद्धनम्. सर्वाघटी राम देहादिही एक, सर्वत्र परब्रह्म तत्व अशी अनुभूती माधवाला आता संत एकनाथरायांच्या मुळे मिळाली. आता पंढरपूरचा निरोप घेऊन ते पैठणच्या दिशेने आले. ऐकत रहा. दरकोस दर मुक्काम करत करत निघाले. रस्त्यात शास्त्रचर्चा होत असायच्या. नाथराय भारुडे करत असायचे. एक दिवस असा उदयाला आला, जाता जाता प्रवासात देवीचं मंदिर दिसलं आणि ते सगळे शाक्त परंपरेतले होते. त्यांना ऊर्ध्व पुंड्र गोपीचंदन तुळशी रामकृष्ण हरी काही कळत नव्हतं. ते ऐम ह्रीम लिम क्लीम विच्च म्हणजे याच परंपरेतले होते. त्यांना तर काय सांगावं. त्यांना विद्युत दाम समप्रभाम मृगपती स्कंदस्थिताम भीषणाम या शाक्त परंपरेतले ते. नाथरायांच्या लक्षात आलं यांना पटेल असं काही केलं पाहिजे. नाथांनी लगेच तत्वज्ञानाचा टर्न घेतला आणि नाथराय त्या सगळ्या जणांसमोर त्या गावात म्हणाले भारूड लिहिताना, रोडगावाहीन वाहीन तुला भवानी सत्वर पाव मला, सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहीन तुला.